नेक्स्ट डेफिनेशन आहे प्युअर लाईनची. an individual or a group of individuals which is homozygous or true breeding for one or more traits is called pure line. ठीक आहे. आणि प्युअर लाईन जे राहतात, जे प्लांट्स असतात विच ब्रीड्स ट्रू फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर, आणि प्युअर लाईन जे राहतात तर त्याच्यामध्ये सिंगल होमोझायगस पॅरेंट जे राहतात दॅट प्रोड्यूस आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. प्युअर लाईन पॅरेंट्स म्हणजे कोणते की ज्याच्यामध्ये एक तर कॅपिटल टी म्हणजे टॉल किंवा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर, आणि स्मॉल टी ड्वार्फ, म्हणजे जे होमोझायगस पॅरेंट्स असतात आणि त्याचाच जेव्हा आपण क्रॉस करतो तर त्यांना प्युअर लाईन पॅरेंट्स असं म्हटलं जातं किंवा त्यांना प्युअर लाईन असं म्हटलं जातं. दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रू ब्रीड्स किंवा त्यांना ट्रू ब्रीड्स असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे मोनोहायब्रिड. मोनो म्हणजे सिंगल, म्हणून याला म्हटलं जातं मोनोहायब्रिड असं म्हटलं जातं. इट इज अ हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड दॅट इज प्रोड्यूस फ्रॉम अ क्रॉस बिटवीन टू प्युअर लाईन पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. जेव्हा आपण सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी क्रॉस करतो, सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी क्रॉस करतो. सिंगल पेअर म्हणजे फक्त एकच कॅरेक्टर, एक तर हाईट ऑफ द स्टेम घेतली किंवा कलर ऑफ द पॉट घेतला और कलर ऑफ द किंवा और शेप ऑफ द सीड घेतला त्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी क्रॉस करतो तेव्हा नेक्स्ट जनरेशन जी राहते त्या नेक्स्ट जनरेशनला मोनोहायब्रिड असं म्हटलं जातं. ठीक आहे. इट इज अ हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड इज प्रोड्यूस फ्रॉम अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल हायब्रिड टॉल, आपण जर एक्झाम्पल जर घेतलं तर हायब्रिड टॉल जो प्रोड्यूस होतो हा प्रोड्यूस होतो इन अ क्रॉस बिटवीन द प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ. आता याचा आपल्याला जिनोटाईप लिहायचं झालं तर हायब्रिड टॉल लिहिताना आपण कॅपिटल टी स्मॉल टी लिहितो, प्युअर टॉल लिहिताना कॅपिटल टी लिहितो आणि प्युअर डॉर्फ लिहिताना आपण स्मॉल टी असं लिहितो. म्हणजे जेव्हा आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टी याचा क्रॉस करतो तेव्हा हा जो हायब्रिड टॉल भेटलेला आहे आपल्याला नेक्स्ट जनरेशनला, म्हणजे याचे जर आपण गमिट्स काढले हे असे गमिट्स येतात आणि म्हणून मग पुढची जी जनरेशन येते ती पुढची जनरेशन इथे याला म्हटलं जातं हायब्रिड टॉल असं म्हटलं जातं. तर ही जी जनरेशन आहे याला म्हटलं जातं मोनो हायब्रिड असं म्हटलं जातं. हे झाली तुमचे गमिट्स आणि हे झाली F1 जनरेशन. ठीक आहे. म्हणून मोनोहायब्रिड जे राहतात तर ते फॉर्म होतात सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी प्युअर लाईन पॅरेंट्समध्ये क्रॉस केल्याच्या नंतर. ठीक आहे. त्यानंतरची डेफिनेशन आहे F1 जनरेशन. दॅट इज स्टँड फॉर फिलियल जनरेशन फर्स्ट. ठीक आहे. म्हणून याला फर्स्ट फिलियल जनरेशन असं सुद्धा म्हटलं जातं. F1 जनरेशनला जर आपण लिहायचं झालं तर त्याला म्हटलं तर फर्स्ट फिलियल जनरेशन. आणि फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे ही जनरेशन की जेव्हा टू प्युअर लाईन पॅरेंट्समध्ये आपण क्रॉस करतो तेव्हा ऑल द ऑफस्प्रिंग्स विच आर प्रोड्यूस इन द नेक्स्ट जनरेशन फ्रॉम अ पॅरेंटल क्रॉस कॉल्ड द F1 जनरेशन. ठीक आहे. आणि F1 जनरेशनमध्ये जर आपण क्रॉस केला तर त्याच्या पुढची जी जनरेशन राहते तर तिला म्हटलं जातं F2 जनरेशन असं म्हटलं जातं. म्हणजे F1 जनरेशनला रेफर करायचं झालं तर दॅट इज टू द फर्स्ट फिलियल जनरेशन
and that consists of all the offsprings produced from a parental cross. पॅरेंटल क्रॉस केल्याच्या नंतर जे सगळे ऑफस्प्रिंग्स राहतात ते आपल्याला F1 जनरेशनमध्ये मिळतात आणि अल्टरनेटली इट इज द फर्स्ट जनरेशन फ्रॉम अ गिवन मेटिंग बिटवीन द प्युअर पॅरेंट्स हॅविंग द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे F2 जनरेशन. F2 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये आपण पॅरेंट्समध्ये जर क्रॉस केला तर त्याच्या पुढची जनरेशन राहते तिला F1 जनरेशन असं म्हटलं जातं. आता पाहायचं आपल्याला F2 जनरेशन. सेकंड जनरेशन दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोजेनी किंवा त्याला सेकंड फिलियल जनरेशन असं सुद्धा म्हटलं जातं. सेकंड जनरेशन और प्रोजेनी. आता ही F2 जनरेशन केव्हा प्रोड्यूस होते की इनब्रीडिंग ऑफ F1 जनरेशन. इनब्रीडिंग म्हणा किंवा मग आपण त्याला सेल्फिंग सुद्धा म्हणू शकतो. इनब्रीडिंग और सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजे सेल्फ क्रॉस ऑफ F1 जनरेशन प्रोड्यूस F2 जनरेशन. ठीक आहे. किंवा त्याला आपण सेकंड फिलियल जनरेशन असं म्हणतो. जसं आता आपल्याला F1 जनरेशनला कॅपिटल टी स्मॉल टी आला तर आपण जेव्हा F1 इंडिव्हिज्युअल्सचा क्रॉस करू, सेल्फ क्रॉस करू, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी, हे जे एक्झाम्पल आहे याला याची जी जनरेशन येईल त्याला म्हटलं जातं F2 जनरेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट डेफिनेशन आहे पुनेट स्क्वेअर. पुनेट स्क्वेअर और also called चेकरबोर्ड. ठीक आहे. प्रॉबॅबिलिटी आहे की टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट प्रीम्युटेशन्स अँड द कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन द गमेट्स ऑफ द अपोजिट मेटिंग टाइप्स कॉल्ड एज द पुनेट स्क्वेअर. पुनेट स्क्वेअरमध्ये आपल्याला चेकरबोर्डनी जी प्रॉबॅबिलिटी आहे डिफरंट गमेट्सची किंवा ही जी डायग्राम आहे तर ती डायग्राम काय करते, दॅट इज यूज टू शो द पॉसिबिलिटीज ऑफ द कॉम्बिनेशन इन अ पर्टिक्युलर क्रॉस. म्हणजे पुनेट स्क्वेअर जे राहते दॅट शो द possibilities of combinations in a particular cross. ठीक है. और ब्रीडिंग एक्सपेरिमेंट. म्हणजे जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा 1 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर और 3 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये क्रॉस करतो तर नंबर ऑफ द इंडिव्हिज्युअल्स जे प्रोड्यूस होतात त्यांचा नंबर खूप जास्त असतो. मग हे जे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे ते आपल्याला दाखवणं शक्य होत नाही म्हणून त्याच्यासाठी आपण पुनेट स्क्वेअर किंवा चेकरबोर्डचा यूज करतो. म्हणजे ती डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द पर्टिक्युलर क्रॉस आहे टू शो द प्रोजेनी ऑफ अ क्रॉस. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिले रेग्नाल्ड सी पुनेटनी हे डिव्हाइस अप्रोच केलं म्हणून त्यांच्या नावावरून याला पुनेट स्क्वेअर हे नाव पडलेलं आहे. आता पुनेट स्क्वेअरमध्ये आपल्याला हाचा जो यूज होतो तो ब्रीडर्ससाठी यूज होतो टू नो द ऑल पॉसिबल जिनोटाइप्स अँड फिनोटाइप्स ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन अ क्रॉस. म्हणजे जिनोटाईप आणि फिनोटाईप जे आहे ते क्रॉसमध्ये जे प्रोड्यूस होतात त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये पुनेट स्क्वेअर किंवा चेकरबोर्डचा यूज करू शकतो. नेक्स्ट आहे
homologous chromosome. Homologous chromosomes. The morphologically and structurally similar chromosomes present in a diploid cell are called homologous chromosome. Morphologically and structurally similar chromosomes are called homologous chromosome. आणि हे जे क्रोमोझोम्स राहतात त्याची पेअर फॉर्म होते, त्याला आपण सिनॅप्स असं म्हणतो ड्युरिंग द मिओसिस. ठीक. आणि पोझिशन जे राहते ती आयडेंटिकल पोझिशन राहते किंवा जीन लोकाय जो राहतो तो आयडेंटिकल राहतो. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे बॅक क्रॉसची. तसंही आपल्याला बॅक क्रॉस पाहायचंच आहे. बॅक क्रॉस ऑफ F1 progeny with any of the parent. Cross of F1 generation or F1 progeny with any of पॅरेंट. म्हणजे ॲनी ऑफ पॅरेंट म्हणजे एक तर डॉमिनंट पॅरेंटसोबत किंवा मग रिसेसिव्ह पॅरेंटसोबत. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण की F1 जनरेशन आहे, त्याला F1 टॉल असं म्हणतो. क्रॉस विथ प्युअर टॉल म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी किंवा और F1 tall क्रॉस विथ प्युअर ड्वार्फ. ॲनिवन पॅरेंट सोबत केलेला क्रॉस F1 जनरेशनचा. F1 टॉल म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ प्युअर ड्वार्फ म्हणजे स्मॉल टी. ठीक आहे. म्हणजे F1 जनरेशनचा क्रॉस त्याच्या प्युअर लाईन पॅरेंटसोबत आयदर त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणू और रिसेसिव्ह कॅरेक्टर म्हणू, याच्यासोबत केलेला क्रॉस जो आहे त्याला बॅक क्रॉस असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतरची डेफिनेशन आहे टेस्ट क्रॉस. The cross of F1 progeny with homozygous recessive parent. Cross of F1 progeny with homozygous रिसेसिव्ह पॅरेंट. ठीक आहे. त्याला टेस्ट क्रॉस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण की F1 टॉल आहे, याचा क्रॉस कशासोबत केला, ड्वार्फसोबत केला. आपण म्हटलं रिसेसिव्ह पॅरेंट म्हणजे कोणता, ड्वार्फ कॅरेक्टर आहे. F1 लिहिताना आपण टॉलला लिहितो कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ स्मॉल टी ड्वार्फ कॅरेक्टर जे आहे ते. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट फिनोटिपिक रेशो. Ratio of the offsprings produced in F2
and subsequent generation with respect to their physical appearance. Ratio of the offsprings produced in F2 generation with respect to their physical appearance. तसे फिनोटाइप म्हणजे काय, त्याचं जे ऑब्झर्वेबल फीचर जे राहतं त्याला आपण फिनोटाइप असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी हा जो फिनोटिपिक रेशो राहतो हा त्याच्या फिजिकल अपीअरन्सवरती डिपेंड राहतो. फॉर एक्झाम्पल घेतलं तर 3 टॉल 1 डॉर्फ जो आहे हा त्याचा मोनोहायब्रिड क्रॉसचा फिनोटिपिक रेशो आहे. फिनोटिपिक रेशो राहतो 3:1. ठीक आहे. आणि जर आपण डायहायब्रिड क्रॉस घेतला त्याच्यामध्ये फिनोटिपिक रेशो राहतो 9:3:3:1. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये फिनोटिपिक रेशो जो आहे तो आहे 3:1 आणि डायहायब्रिड क्रॉसमध्ये फिनोटिपिक रेशो जो आहे तो आहे 9:3:3:1. ठीक आहे. याला म्हटलं तर फिनोटिपिक रेशो. म्हणजे जी जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये F2 जनरेशनचा जो रेशो राहतो विथ रिस्पेक्ट टू द फिजिकल अपीअरन्स त्याला फिनोटिपिक रेशो असं म्हटलं जातं. नंतर आहे जीनोटिपिक रेशो. Ratio of the offsprings produced in F2 with respect to their genetic makeup. Ratio of the offsprings produced in F2 generation with respect to their genetic makeup. जसं आता आपण इथे फॉर एक्झाम्पल मोनोहायब्रिड क्रॉस घेतला तर मोनोहायब्रिड क्रॉसचा जेनेटिक रेशो जो आहे तो आहे 1:2:1. आणि डायहायब्रिड क्रॉस जर घेतला आणि याचा जर जीनोटिक रेशो जर घेतला तो आहे 1:2:4:1:2:1:2:1. ठीक आहे. म्हणजे फिनोटिपिक रेशो आणि जीनोटिपिक रेशो हे वेगळे वेगळे असतात. फिनोटिपिक रेशो विथ रिस्पेक्ट टू देअर फिजिकल अपीअरन्स असतं आणि जीनोटिपिक रेशो हा जो राहतो विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप असतं. ठीक आहे. तर हे झाल्या सगळ्या डेफिनेशन्स. म्हणजे
या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त जेनेटिक टर्मिनॉलॉजी दिलेली आहे. आणि जेनेटिक टर्मिनॉलॉजी म्हणजे जेनेटिक टर्म, आणि ह्या डेफिनेशन फॉर 1 मार्क्ससाठी विचारलेल्या जातात. तर मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो 1:2:1 आहे, आणि डायहायब्रिड क्रॉसचा रेशो जो आहे तो 1:2:2:1:4:1:2:1 आहे. ठीक आहे. म्हणजे जिनोटिपिक रेशो हा वेगळा राहतो आणि फिनोटिपिक रेशो जो राहतो हा वेगळा असतो.